Good evening, friends. Today we are going to study the conducting system of the heart. हे पाहण्याच्या अगोदर आपण एक छोटासा दुसरा पॉइंट पाहू आणि त्यानंतर आपण पाहू कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट. एक छोटासा पॉइंट जो आपल्याला पाहायचा तो मी या ठिकाणी लिहितो. pumping action of heart. Pumping action of heart. हा एक छोटासा पॉइंट या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. The heart, it act as a main pumping organ. Main pumping organ in the circulatory system. मागेही आपण पाहिलं होतं, हार्टला आपण म्हणतो इट इज ए पंपिंग ऑर्गन. पंपिंग ऑर्गन बिकॉज इट पंप द ब्लड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. शरीराच्या सर्व भागाला रक्त पुरवण्याचं कामकाज हा हार्ट करतो आणि म्हणूनच आपण हार्टला म्हणतो इट इज ए पंपिंग ऑर्गन. देन दिस पंपिंग ॲक्शन इट इज brought about by rhythmic contraction and relaxation of the heart. ही पंपिंग ॲक्शन का घडून येते? rhythmic contraction and relaxation of the heart. Due to this reason the pumping action of the heart is takes place. आता या ठिकाणी मी दोन शब्द लिहिलेत, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट इट इज कॉल्ड ॲज द सिस्टोल. कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट इट इज कॉल्ड ॲज द सिस्टोल अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट इट इज कॉल्ड ॲज द डायस्टोल. ज्या वेळेला हार्ट असं कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा त्याला आपण म्हणतो सिस्टोल आणि ज्या वेळेला हार्ट हे रिलॅक्स होतं तेव्हा त्याला म्हणतात डायस्टोल. अँड बोथ द सिस्टोल अँड द डायस्टोल इट फॉर्म्स द हार्ट बीट. म्हणजे या दोघांना मिळून म्हणायचं हार्ट बीट. अँड सिंगल हार्ट बीट. मग आता याच्यात आपल्याला एक बाब लक्षात ठेवायची की सिंगल हार्ट बीट इन्क्लूड्स द वन सिस्टोल अँड द वन डायस्टोल. And this systole and the diastole it forms the heartbeat. And the heartbeat it is in normal person heartbeat it is a 70 to 72 times per minute. एका मिनिटामध्ये हार्टबीट किती असते नॉर्मल माणसामध्ये? 70 to 72 times per minute. And at that time per minute in each heartbeat heart can pump the 70 ml of the blood. In each stroke the heart can pump the 70 ml of the blood, milliliter of the blood. आता हे काय पाहिलं होतं आपण? that is the हार्ट रेट. आणि हे 70 ml हे काय आहे? दॅट इज द स्ट्रोक व्हॉल्यूम. दॅट इज द स्ट्रोक व्हॉल्यूम. म्हणजे मी वरती जो लिहिलेला आहे तो काय झाला? दॅट इज द हार्ट रेट. आणि हा 70 काय आहे? 70 दॅट इज द स्ट्रोक व्हॉल्यूम. आता मग आपण या ठिकाणी एक साधं गणित करायचं. आपल्याला दोन बाबी इथं माहिती झालेल्या आहेत. काय काय माहिती झालेले आहे? एक तर आपल्याला हार्ट रेट माहिती झाला 70 to 72 टाइम्स पर मिनिट आणि इन ईच हार्ट स्ट्रोक द हार्ट कॅन पंप द 70 ml of the milliliter of the blood.
आता आपल्याला काय पाहिजे, मग हार्टचा कार्डियाक आउटपुट आपण कसा काढायचा, कार्डियाक आउटपुट, कार्डियाक आउटपुट. तर कार्डियाक आउटपुट म्हणजे काय असतं, कार्डियाक आउटपुट मीन्स द ब्लड पंप बाय द हार्ट पर मिनिट, दॅट इज कॉल्ड ॲज द कार्डियाक आउटपुट. मग हा कार्डियाक आउटपुट आपण कसा काढायचा, त्याच्याकरता एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कार्डियाक आउटपुट इट इज कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ द फॉर्म्युला, दॅट इज कार्डियाक आउटपुट इक्वल टू द हार्ट रेट, हार्ट रेट multiply by stroke volume, multiply by stroke volume. आता इथं बघा, कार्डियाक आउटपुट हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. तो कसा कॅल्क्युलेट करायचा, हार्ट रेट मल्टिप्लाय बाय स्ट्रोक व्हॉल्यूम. तर हार्ट रेट आपण अगोदर सांगितलं होता, हार्ट रेट किती आहे, दॅट इज द 72 मल्टिप्लाय बाय स्ट्रोक व्हॉल्यूम किती आहे, 70 मिलीलिटर. आता मग याचा ज्यावेळेला आपण गुणाकार करू त्यावेळेला आपल्याला असं दिसल, 72 मल्टिप्लाय 70 इक्वल टू द 5040 ml. आता हा काय झाला, दॅट इज द कार्डियाक आउटपुट. म्हणजे एवढं ब्लड एका मिनिटाला हार्टमध्ये, आता हे आपण लक्षात ठेवा, हार्टबीट 72 टाइम्स पर मिनिट आणि एका स्ट्रोकमध्ये ब्लड किती जातं, 70 ml. या दोघांचा गुणाकार जर केला तर आपल्याला त्याचं उत्तर येतं 5040. म्हणजे हा काय झाला, दॅट इज द कार्डियाक आउटपुट. म्हणजे जनरली पर मिनिट हार्ट कॅन पंप द 5 लिटर ब्लड. एका मिनिटाला हृदयापासून एवढं ब्लड हे पंप केलं जातं आणि याला म्हणतात कार्डियाक आउटपुट. लक्षात ठेवा, हा आहे कार्डियाक आउटपुट. म्हणजे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर या पद्धतीने आपण करायचं आणि सरासरी 5 लिटर ऑफ द ब्लड इट इज अ पंप पर मिनिट विथ द हेल्प ऑफ द हार्ट इन द नॉर्मल पर्सन. आता यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे येऊ, तो म्हणजे कंडक्टिंग टिश्यू ऑफ हार्ट. तर कंडक्टिंग टिश्यू कोणते असतात, पुढचा आपला पॉईंट आहे कंडक्टिंग टिश्यू ऑफ द हार्ट. आपल्याला आता हा पॉईंट पाहिजे, कंडक्टिंग टिश्यू ऑफ द heart. The human heart, it is called as the myogenic. Myogenic. कधी आपण जर ऐकलं तर ह्युमन हार्टला म्हणतात ह्युमन हार्ट इट इज द myogenic. तर why the human heart it is called as the myogenic? Because the heart it is made up from the cardiac muscle. कार्डियाक मसल. हार्ट मागेही आपण पाहिलं होतं की हार्ट इट इज मेड अप फ्रॉम द कार्डियाक मसल, अँड व्हेन इट इज मेड अप फ्रॉम द कार्डियाक मसल, दॅट कार्डियाक मसल्स हॅविंग capacity to contract and relax itself, means atorhythmicity is present in the cardiac muscle, and due to this reason the human heart is called as the myogenic, because automatic contraction and the relaxation of the heart takes place due to the cardiac muscle, and that is called as the atorhythmicity. That is called as the atorhythmicity. Atorhythmicity. ॲटो म्हणजे आपोआप, रिदमिसिटी म्हणजे ताल, म्हणजे एखादी घटना जर कंटिन्युअसली होत असेल तर त्याला रिदमिसिटी म्हणतात. आणि हा शब्द काय झाला,
ऑटोरिदमिसिटी म्हणजे ऑटोमॅटिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन इट इज टेक्स प्लेस ड्यू टू द कार्डियाक मसल. देन you always remember that rather than the cardiac muscle म्हणजे कार्डियाक मसल तर आहेतच आहेत, परंतु inside the heart the specialized cardiac muscles are present and that is called as the nodal tissue. Nodal tissue. What is a nodal tissue? Nodal tissue, it is a specialized cardiac muscle and it can generate its own rhythmicity. ते पण काय करतात, त्यांच्यामध्ये ओन रिदमिसिटी असते. स्पेशलाइज्ड कार्डियाक मसल दॅट इज कॉल्ड ॲज द नोडल टिश्यू. तर या नोडल टिश्यू देअर आर डिफरंट टाईप ऑफ द नोडल टिश्यूज आर प्रेझेंट इनसाइड द हार्ट. आणि मग त्या नोडल टिश्यू कोणकोणत्या आहेत? फॉर एक्झाम्पल नंबर 1 SA नोड, ही पहिली नोडल टिश्यू आहे. नंबर 2 AV नोड. नंबर 3 that is the SA node, AV node. This is the bundle of Hirsch आणि Purkinje fibers. Bundle of Hirsch. आणि नंबर 4 Purkinje fiber. अशा 4 प्रकारच्या स्पेशलाइज्ड कार्डियाक मसल्स आर प्रेझेंट दॅट इज कॉल्ड ॲज द नोडल टिश्यू. या 4 प्रकारच्या नोडल टिश्यू हार्टमध्ये असतात. आता याचं आपण डिटेलमध्ये पाहायचं की ह्या नोडल टिश्यू काय करतात किंवा त्यांचं फंक्शन हे कसं घडून येतं, काय काय होतं. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की हार्ट इट इज हॅव्हिंग अ 4 चेंबर्स. अप्पर 2 चेंबर्स आर कॉल्ड ॲज द ऑरिकल्स. या बाजूचा जो असतो दॅट इज द राईट ऑरिकल ऑर ॲट्रियम. या बाजूचा लेफ्ट ॲट्रियम म्हणजे हा जो आहे दॅट इज द लेफ्ट ॲट्रियम, हा आहे तो राईट ॲट्रियम. आपल्या विरुद्ध बाजूला असतं म्हणजे आपण इकडं बोर्डकडं तोंड करून उभा राहिलं तर आपल्या उजव्या हाताला राईट ॲट्रियम आणि या बाजूला लेफ्ट ॲट्रियम. तसंच हा आहे राईट वेंट्रिकल आणि हा आहे लेफ्ट वेंट्रिकल. आणि मागे आपण पाहिलं होतं ही आहे प्री कॅव्हल, ही जी आहे दॅट इज द पोस्ट कॅव्हल. प्री कॅव्हल आणि पोस्ट कॅव्हल काय करतात, इट कलेक्ट द डिऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी अँड इट पोर इनसाइड द राईट ॲट्रियम. आणि त्याचबरोबर कोरोनरी सायनस इट ऑल्सो रिसीव द ब्लड डिऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम द वॉल ऑफ द हार्ट विथ द हेल्प ऑफ द right and left pulmonary vein, and that coronary sinus it opens at the lower side of the opening of post caval. म्हणजे प्री कॅव्हल, पोस्ट कॅव्हल आणि कोरोनरी सायनस या ठिकाणी डिऑक्सिनेटेड ब्लड या राईट ऑरिकलमध्ये पोअर करतात. आणि त्याच वेळेला द ऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम द लंग्स, ज्या रक्ताचं शुद्धीकरण झालेलं आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळलेलं आहे, दॅट ऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम द लंग्स, हे लंग्समधलं ब्लड पुन्हा कुठे येतं, दॅट ऑक्सिनेटेड ब्लड विथ द हेल्प ऑफ द 4 पल्मोनरी वेन, दो दे आर द वेन बट इट कॅन कॅरी द ऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स टुवर्ड द लेफ्ट ॲट्रियम. हे आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे. मग आता आपल्याला काय पाहायचं आहे, ह्या नोडल टिश्यू पाहिजे. नोडल टिश्यूमध्ये पहिली जी आपल्याला पाहिजे ती म्हणजे SA नोड. SA नोड मीन्स सायनो ऑरिक्युलर नोड. सायनो ऑरिक्युलर नोड याला शॉर्टमध्ये म्हणतात SA नोड. दॅट इज द specialized cardiac muscle, bundle of the specialized cardiac muscle. It is present at the lower side of opening of the precaval. जिथं मी जे काळ्या रंगाने दाखवलेला आहे हा गोल तो म्हणजे काय झाला, दॅट इज द सायनो
ऑरिक्युलर नोड म्हणजेच SA नोड. SA node it is also called as the pacemaker. तर याला पेसमेकर असं म्हणजे याचं दुसरं नाव काय आहे? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पेसमेकर. तर याला पेसमेकर का म्हणायचं? बिकॉज इट कॅन मेक्स द और इट जनरेटिंग अ न्यू वेव ऑफ द कॉन्ट्रॅक्शन and making the pace of the contraction, and due to this reason it is called as the pacemaker. इथं लक्षात ठेवा मी दोन बाबी सांगितलेल्या आहेत. SA node, why it is called as a pacemaker? Because it has the power of generating a new wave. It has a power to generating a न्यू वेव, नवीन वेव तयार करण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे. अँड मेकिंग द पेस ऑफ कॉन्ट्रॅक्शन, PACE हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. पेस याचा अर्थ काय? पेस याचा अर्थ या आपण असं म्हणतो ते योग्य गॅप म्हणजे दोन याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनच्या मधला जो गॅप आहे तर तो योग्य ठेवण्याचं कामकाज यांच्या मार्फत केलं जातं. किंवा चालण्याची जी गती, थोडक्यात याला असं म्हणतात चालण्याची गती. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन यांची जी चालण्याची गती आहे त्याला म्हणतात इट कीप्स द पेस. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, SA नोड मीन्स सायनो ऑरिक्युलर नोड. हा SA नोड विच इज अ प्रेझेंट ॲट द लोअर साइड ऑफ द ओपनिंग ऑफ द प्रीकॅव्हल. It is also called as the pacemaker because it is having a capacity or it is having a power to generate a new wave of the contraction and make the pace of the contraction, and due to this reason it is called as the pacemaker. And from the SA node, wave of the contraction, मी हे जे असे बाण दाखवलेले आहेत हे काय दाखवलेले आहेत? ह्या कॉन्ट्रॅक्शनच्या वेव कुठून अराईज झाल्या, ओरिजिनेट झाल्या? SA नोड पासून. त्या गेल्या कुठं? इट इज अ स्प्रेड ऑल ओव्हर द ऑरिकल. ह्या ऑरिकलमध्ये त्या स्प्रेड होतात. आता काही जण म्हणतील असं हे खाली येणार नाहीत का? वेंट्रिकलमध्ये इथून येणार नाहीत का? नाही. तर यांच्यामध्ये ह्या ऑरिकल आणि वेंट्रिकलच्या मध्ये असं जे पडदा असतो, सेप्टम असतो, याचं नाव आपण मागे सांगितलेलं होतं इंटर ऑरिक्युलो वेंट्रिक्युलर सेप्टम. आणि हा जो पडदा आहे या दोघांच्या मधलं जे पार्टिशन आहे ऑरिकल आणि वेंट्रिकलच्या मध्ये, दॅट इज द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि बॅड कंडक्टर असल्यामुळं काय होतं? वेव ऑफ द कॉन्ट्रॅक्शन इट इज नॉट ट्रान्समिटेड विथ द हेल्प ऑफ धिस सेप्टम. आणि मग आता इथं काय होतं? आता या SA नोड पासूनच्या वेव इट इज अ स्प्रेड ऑल ओव्हर द ऑरिकल. मग इथं एक मी वेगळा पॉईंट दाखवला आहे, द अदर नोडल टिश्यू इज अ प्रेझेंट अँड दॅट इज कॉल्ड ॲज द AV नोड. तर AV नोड म्हणजे ऑरिक्युलो वेंट्रिक्युलर नोड. दुसरा नोडल टिश्यू कोणती आहे? AV नोड. AV node means auriculoventricular node, and this auriculoventricular node it is present at the junction of, तिथं कुणाचं जंक्शन आहे? हा जो राईट ऑरिक्युलोवेंट्रिक्युलर सेप्टम आणि इंटर ऑरिक्युलर सेप्टम यांचा जो जंक्शन आहे, म्हणजे आपण त्याला असंही म्हणू की इट इज प्रेझेंट ॲट द लोअर साइड ऑफ द इंटर ऑरिक्युलर सेप्टम किंवा नोडल टिश्यू विच इज प्रेझेंट ॲट द लोअर साइड ऑफ द इंटर ऑरिक्युलर सेप्टम. हा इंटर ऑरिक्युलर सेप्टम आणि ही लाल रंगामध्ये जी दाखवलेली आहे दॅट इज द नोडल टिश्यू आणि तिचं नाव आहे ऑरिक्युलोवेंट्रिक्युलर नोड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पेस सेटर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पेस सेटर. तर याला पेस सेटर का म्हणायचं?
because it conduct the wave of the contraction. हा AV नोड काय करतो? इट कंडक्ट म्हणजे गोळा करणे. Why it conduct the wave of the contraction? Because this AV node, it is a good conductor of the electricity, and due to this reason it conduct the wave which is arising from the SA node, and this wave it is transmitted in the lower side toward the ventricle with the help of the branch, and that is called as the bundle of Hirsch. What is a bundle of Hirsch? It is a bundle of the specialized muscle, and that is called as the bundle of Hirsch. याला बंडल ऑफ हिश असं नाव काय दिलं? हिश सायंटिस्ट इट डिस्कवर द नेम, अँड ड्यू टू दिस रिजन इट इज कॉल्ड ॲज द बंडल ऑफ हिश. आता हा बंडल ऑफ हिश खाली आला तो कुठून आलेला आहे? बंडल ऑफ हिश इट एंटर्स थ्रू द इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. हा इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम आहे आणि इथं तो खाली याच्यामधून जातो, आणि खाली आल्याच्या नंतर इथं मी लाल रंगाने दाखवलेलं आहे. इट इज डिवायडेड इंटू द 2 ब्रांचेस. म्हणजे खाली आल्याच्या नंतर ही अशी या बाजूला एक ब्रांच दाखवली, ही एक ब्रांच मी इथं नाव दिलेलं आहे राईट बंडल ब्रांच. ही झाली राईट बंडल ब्रांच, आणि या बाजूची कोणती झाली? लेफ्ट बंडल ब्रांच. राईट बंडल ब्रांच ही आहे राईट ब्रांच. आता कुणाच्या ब्रांचेस आहेत या? बंडल ऑफ हिशच्या. मग या बंडल ऑफ हिश पासून ह्या 2 ब्रांच निघल्या, राईट बंडल ब्रांच आणि ही कोणती झाली? लेफ्ट बंडल ब्रांच. राईट बंडल ब्रांच इट गोज टुवर्ड द राईट वेंट्रिकल, आणि लेफ्ट बंडल ब्रांच it goes toward the left ventricle, and from both these branches arises a fine fiber like structure, and that is called as the Purkinje fiber. हे जे असे धागे दिसतात ना, that is called as the Purkinje fiber. The why Purkinje name is given? Because the Purkinje discovered this fiber, and due to this reason the name is given, that is the Purkinje fiber. Or the Purkinje fiber, it is spread all over the ventricle. How the transmission of the wave of the contraction is takes place? That is the wave which is arising from the SA node, it spread all over the auricles become contract, and that waves which goes toward the AV node. AV node it can conduct the wave which is arising from the SA node, and it enters inside the bundle of Hirsch. Bundle of Hirsch it is divided into the 2 branches, means the wave of the contraction it is enters inside the bundle of Hirsch, and from the bundle of Hirsch it enters inside the right bundle branch and left bundle branch, and with the help of this fine fiber like structure, that is called as a Purkinje fiber, and the wave of the contraction it is spread all over the wall of the ventricle, and ventricles become contract, and this one it is the conducting system of the heart. How the wave of the contraction it is spread from transmitted from SA node toward the Purkinje fiber, that is called as the conducting system of the heart. Thank you very much. We stop here.